नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स सर्वात अगोदर हे प्राप्त होतील. सध्या संपूर्ण देशामध्ये नवरात्र उत्सवाची धूम चालू आहे. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर भारतात सर्वत्र आनंदाचे वातावरण हे पसरलेले आहे. दरम्यान याच आनंदाच्या वातावरणामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांची एक मोठी गुड न्यूज ही समोर आली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा वाढवला जाणार आहे. उद्या याबाबतची घोषणा होणार आहे. उद्या अर्थातच 9 ऑक्टोबर 2024 ला केंद्रातील सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीबाबतच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवू शकते. ही महागाई भत्ता वाढ जुलै 2024 पासून लागू असणार आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 50% दराने महागाई भत्ता मिळतो, मात्र आता यामध्ये 3 ते 4% वाढ होण्याची शक्यता आहे. उद्या होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकार या प्रस्तावावर चर्चा करून यावर अंतिम निर्णय घेणार आहे. एवढेच नाही तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस देखील मिळणार आहे. याबाबतचा निर्णय देखील उद्या होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये आज आपण सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3 ते 4% वाढल्यानंतर त्यांच्या पगारात किती वाढ होऊ शकते या संदर्भात आपण एक थोडक्यात उदाहरण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. जर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% वरून 54% झाला तर 18,000 रुपये पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना 9,000 रुपयाच्या ऐवजी 9,720 रुपये एवढा महागाई भत्ता मिळणार आहे. तसेच जर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% झाला तर या सरकारी नोकरदार मंडळीला 9,540 रुपये एवढा महागाई भत्ता मिळणार आहे. अर्थातच जर महागाई भत्ता 3% वाढला तर 18,000 रुपये बेसिक पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 540 रुपयांची आणि भत्ता 4% वाढला तर 18,000 रुपये बेसिक असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 720 रुपयांची वाढ होणार आहे. उद्या जर याबाबतचा निर्णय झाला तर ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत म्हणजेच जो पगार नोव्हेंबर महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या हातात येईल त्या पगारासोबत वाढीव महागाई भत्त्याचा लाभ हा त्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. ही वाढ जुलै महिन्यापासून लागू राहणार असल्याने जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्याची महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील सरकारी नोकरदार मंडळीच्या खात्यात ही वर्ग केली जाणार आहे. याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासन सुद्धा लवकरच राज्यातील कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याची भेट देऊ शकते. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील.